ओम साईराम. कसे सर्व बरे आहेत ना. आपले ब्लॉग तुम्ही एन्जॉय करता ना, तर असेच ब्लॉग एन्जॉय करत राहा. तर आजचा आहे 7वा दिवस. तर पालखी निघालेली आहे. तर आमची पण आंघोळ बिंघोळ झाली, आम्ही फ्रेश बी झालो सर्व. तर आता आम्ही चाललो आहे पालखीच्या इकडे नाश्ता करायला. तर चला ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साई. 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 आशिष म्हात्रे ब्लॉग्स लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओम साई. तर पालखी नाश्त्याच्या स्पॉटवर पोहोचलेली आहे. तर इथे नाश्ता चालू आहे. तर इथे आपले सर्व पदयात्री बसले आहेत. त्यानंतर नाश्ता होईल मग. ओम. तर आजचा नाश्ता डायरेक्ट फ्रेश आहे. समोर येऊन डायरेक्ट वडे फ्राय बघू शकता तुम्ही. आजचा नाश्ता वडा आणि पाव. ओम साईराम. ओम साईराम. हे स्वयंसेवक आहेत सर्व. ओम साईराम बघू शकता तुम्ही. एकदम ताजे ताजे वडे धपाधप. कोणला किती खायचे तेवढं. जगदीश मामा पण आहेत, समीर पण आहेत मागे. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. वडे तिकडे बनतात ना, पण मेन मेहनत यांची आहे वड्यांची. उचली तर वडे बनवते, मेन मेहनत यांची आहे. बघू शकता तुम्ही. हे तिघ जण हे उचल टोप भरून जम्बो वडा पाव. ओम साईराम. बघू शकता आंब्याचं झाड किती मऊर आले याला. एकदम छोटा आहे, कलम आंबा आहे वाटतं. हे मऊर आहे पूर्ण आका सगळा. किती आंबे येतील काही सांगता नाहीत. एकदम छोटा साईजचा आंबा आहे. महाराष्ट्राचे फेमस कीर्तनकार विनीत महाराज हे आम्हाला भेट द्यायला आलेत पालखीला. ओम साईराम. ते सोनरपाडचे आहेत ना, सोनरपाडचे पालखीला भेट द्यायला आले. काल त्यांचा कीर्तन होता इकडे, तर आम्हाला पालखीला भेट द्यायला आलेत. ओम साईराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर दुपारच्या स्पॉटला पालखी पोहोचलेली आहे. तर आरती चालू आहे. तर आपण पण जाऊ चला आरतीला. आता ही आरती होईल ना, त्याच्यानंतर जेवण होईल ना. जेवणल्याच्या नंतर लगेच तयारी करून मग दर्शनाला आपण जाऊ. आज आपला दर्शन आहे संध्याकाळी 6चा दर्शन आहे. मग दर्शन करून कसं काय ते बघू. ओम साईराम. तर आजचा दुपारचे जेवण बघू शकता तुम्ही. रसगुल्ले होते, रसगुल्ले संपले. भात, सांबार, कोबी, चणा, पापड. आजचं दुपारचं जेवण आहे. ते माऊली जेवायला बसल्या सगळे. ओम साईराम. तर निलजे गावचे योगेश दादा आम्हाला दुसरी गाडी घेऊन घ्यायला आलेले आहेत. एक माझी गाडी आहे, माझ्या गाडी फुल झालेली आहे. तर दुसरी गाडी तर त्यांना घ्यायला आले योगेश दादा. तर दर्शन झाल्यावर बघू कसं काय ते नियोजन. चला तर आता माझी तयारी झालेली आहे. सर्वांची तयारी आता होत आहे.
तर पालखी इथून निघणार आहे. तर बँड पण वाजवते तुम्ही बघू शकता. तर आता पालखी निघते. तर चला आता आपण दर्शन करून घेऊ. ओम साईराम. ये माऊली आमचे रोजचे लाशे झेंड्याचे मेंबर आहेत. ओम साईराम.
लाशे झेंडेचे मेंबर आहेत आमचे रोजचे माऊली. ओम साईराम. हे लाशे झेंडेचे मेंबर आहेत आमचे रोजचे. ओम साईराम. चला ओम साईराम. ये माऊलीनी आमच्या माऊलीची गाडी ठोकली. रिवर्सला गाडी ठोकली. बघू शकता तुम्ही. जाम घाईन होती. आज शेवटचा दिवस नाही माऊलीनी गाडी ठोकली. ओम तर आताच पालखी खंडोबाच्या मंदिरात जाणार आहे. म्हणजे तिथून पालखी आता चाललेली आहे खंडोबाच्या मंदिरात. मग खंडोबाच्या मंदिरात आरती बिरती घेऊन मग आम्ही मंदिरात दर्शन करणार. चला ओम साईराम. ओम साईराम. छोटे बाबा मंदिर आणि खंडोबा मंदिर इथे आता आम्ही पोहोचलेलो आहोत. पालखी खंडोबा मंदिरच्या इथे पालखी पोहोचलेली आहे. हा खंडोबाचं मंदिर आहे. आओ साई असं लिहिलेलं आहे. बघू शकता तुम्ही खंडोबा मंदिर. पहिला इथे आले साईबाबा.
तर आता आरती झालेली आहे खंडोबा मंदिराच्या इथे. आता आम्ही साईबाबाच्या मंदिरात दर्शनाला चाललो आहे. तर मोबाईल काही आतमध्ये अलाउड नाही, तर दर्शन करून आल्यावर भेटतो त्याला. ओम साईराम. आता थोड्याच वेळात पालखी मंदिराची इथं पोहोचल. आता मंदिराची इथे पोहोचली आम्ही. बघू शकता द्वारकामाईचं मंदिर आहे इथे समोर. द्वारकामाई इथे साईबाबांची आणि यो साईबाबांचा मंदिर. ओम साईराम. बघू शकता मी साईबाबांचं मंदिर आहे द्वारकामाई. तर चला आता हा मंदिर बाहेरनं दाखवतो तुम्हाला. आता आतमध्ये मंदिरात जातो. मंदिरात मोबाईल अलाउड नाही, तर त्याला दर्शन करून येतो. ओम साईराम. बघू शकता ही ससू नवकरची पालखी आहे. 1100 लोक आहेत. 1100 लोक आहेत. आमचं दर्शन बिर्शन सर्व झालेलं आहे. तर आता आम्ही निघत आहोत घरी. तर ओम साईराम. साईबाबांचं दर्शन घेऊन आम्हाला एकदम मन प्रसन्न झाला आणि सर्वांना सुखात ठेव साईबाबाला विनंती केलेली आहे. तर ओम साईराम. तर घर पे आ गए मैं. ओम साईराम. किती वाजता निघालो? 11 वाजता निघलो. समृद्धी मार्ग होता ना, त्याच्यामुळे 30 निघलो ते. तेव्हा वाटलं खा खा. तो डायबिटीजचा पेढा आहे, गोड आहे रे. असं काय करतो?